अल्फ्रेड नोबेल जगभरात क्रांती घडवून आणणाऱ्या डायनामाइट सारख्या रसायनाचा शोध लावणारा एक स्वीडिश शास्त्रज्ञ. या शास्त्रज्ञाने आपल्या आयुष्यभरात कमवलेल्या संपत्तीचा एक मोठा हिस्सा नोबेल पारितोषिकांचा फंड उभारण्यात बाजूला काढला होता. त्याने आपल्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करताना संपत्तीतील 94% वाटा नोबेल प्राइजसाठी बाजूला काढला. नोबेल पारितोषिक हे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिले जाणारे एक अतिशय प्रतिष्ठित असे पारितोषिक आहे. जगभरात वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, शांतता, अर्थशास्त्र तसेच साहित्य या 6 क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 10 डिसेंबर 1896 रोजी अल्फ्रेड नोबेलचं निधन झालं. त्याच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच 10 डिसेंबरला दरवर्षी नॉर्वे देशात ओस्लो शहरामध्ये या पारितोषिक वितरण समारंभाचं दरवर्षी आयोजन केलं जातं. 1901 सालापासून हा पारितोषिक देण्याचा समारंभ सुरू करण्यात आलाय. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या इंडियन फाइल्स या विशेष मालिकेत आपले स्वागत. आज या मालिकेत आपण पाहणार आहोत भारतातील नोबेल पारितोषिक विजेते. 1901 सालापासून नोबेल पारितोषिक देण्याची प्रथा सुरू झाली. भारतातील सगळ्यात पहिले नोबेल पारितोषिक मिळाले रवींद्रनाथ टागोर यांना. 1913 या वर्षीचं साहित्याचं नोबेल रवींद्रनाथ टागोर यांना मिळालं होतं. हे पारितोषिक मिळवणारे ते केवळ पहिले भारतीयच नव्हे तर पहिले आशियाई व्यक्ती होते. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. या काव्यसंग्रहाने त्यांना जगभरात ओळख निर्माण करून दिलीच, पण त्यांचे जगभर कौतुक देखील झाले. गीतांजली हा काव्यसंग्रह आध्यात्मिक तसेच विश्वव्यापी विषयांवर आधारित आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या नंतर भारताला दुसरं नोबेल पारितोषिक मिळालं ते सी.व्ही. रमन यांच्या रूपाने. 1930 या वर्षीचं भौतिकशास्त्राचं नोबेल सी.व्ही. रमन यांना मिळालं. स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे विकिरण या त्यांच्या महत्वाच्या संशोधनासाठी त्यांना भौतिकशास्त्राचे हे नोबेल प्राइज मिळालं होतं. आकाशाचा रंग निळाच का किंवा समुद्राचे पाणी निळे का दिसते हे त्यांनी या शोधाच्या मार्फत जगाला समजून सांगितलं. त्यांच्या नावाने रमन स्पेक्ट्रोस्कोपी हे उपकरण जगभर वापरलं जातं. भारताचं तिसरं नोबेल पारितोषिक होतं हरगोविंद खुराना यांना मिळालेलं. 1968 या वर्षीचं फिजिओलॉजी म्हणजे आरोग्यशास्त्राचं हे नोबेल हरगोविंद खुराना यांना मिळालं. ते भारतीय वंशाचे अमेरिका स्थित शास्त्रज्ञ आहेत. डीएनए मधील न्यूक्लिओटाइड्सची रचना आणि क्रम, प्रोटीन मधील अमिनो ऍसिड्सची रचना कशी ठरवते हे महत्वाचं संशोधन त्यांनी केलं होतं आणि याच महत्वाच्या शोधासाठी त्यांना हे नोबेल प्राइज दिलं गेलं. यानंतरचं नोबेल प्राइज होतं 1979 या वर्षी दिलं गेलेलं शांततेचं नोबेल प्राइज मदर तेरेसा यांना. त्या एक अल्बानियन इंडियन मिशनरी नन होत्या. कोलकात्यातील गरीब आणि आजारी व्यक्तींची सेवा केल्याच्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांना हे शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेला. त्यांच्या या कार्याची दखल जगभरात घेतली गेली. मदर तेरेसांनंतरचं पुढचं नोबेल प्राइज मिळालं ते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 या वर्षी. ते इंडियन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल दिलं गेलं. ताऱ्यांची रचना आणि उत्क्रांतीविषयीच्या महत्वपूर्ण शोधाविषयी त्यांना हे नोबेल देण्यात आलं होतं. त्यांना लाडाने चंद्र असं देखील म्हटलं जातं. त्यांच्या नावाने चंद्रशेखर लिमिट अशी संकल्पना भौतिकशास्त्रात अस्तित्वात आली. चंद्रशेखर लिमिट म्हणजे ताऱ्यांच्या वस्तुमानाची ही एक संकल्पना. एक चंद्रशेखर लिमिट म्हणजे 1.4 सोलर मासेस म्हणजेच आपल्या सूर्याच्या 1.4 पटीनं वस्तुमान असलेला तारा. चंद्रशेखर लिमिट पेक्षा जास्त वस्तुमान असणारे तारे ड्वार्फ तारे न राहता न्यूट्रॉन स्टार किंवा ब्लॅक होल्स मध्ये रूपांतरित होतात. चंद्रशेखर यांच्यानंतरचं नोबेल प्राइज मिळालं ते अमर्त्य सेन यांना. अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे बुद्धी प्रामाण्यवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांना 1998 या वर्षीचं अर्थशास्त्राचं नोबेल प्राइज मिळालं. इतकंच नव्हे तर अमर्त्य सेन यांना भारतरत्न या पुरस्काराने देखील गौरवलं गेलंय. त्यांनी कल्याणाचा आणि दारिद्र्याचा निर्देशांक शोधून काढला. याशिवाय त्यांचं कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवडीचा सिद्धांत तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या कामाविषयी त्यांना हे नोबेल प्राइज देण्यात आलं होतं. अमर्त्य सेन यांच्यानंतरचं नोबेल प्राइज मिळालं ते व्यंकटरमण रामकृष्णन यांना 2009 या वर्षी. रायबोझोम्सची रचना आणि त्याच्या कार्यावर केलेल्या महत्वपूर्ण संशोधनाबद्दल त्यांना हे रसायनशास्त्राचं नोबेल प्राइज मिळालं. त्यांच्यानंतर कैलाश सत्यार्थी यांना 2014 या वर्षी शांततेचं नोबेल प्राइज मिळालं होतं. पाकिस्तानच्या मलाला युसुफझाई सोबत कैलाश सत्यार्थी यांना हे 2014चं शांततेचं नोबेल प्राइज मिळालं. बालकांच्या हक्काविषयी केलेल्या कामाविषयी आणि बालकांच्या शोषणाविरुद्ध केलेल्या संघर्षाविषयी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना हे नोबेल प्राइज मिळालं. कैलाश सत्यार्थी नंतरचं पुढचं नोबेल पारितोषिक मिळालं ते अभिजित बॅनर्जी यांना. अमेरिकेत स्थित प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचे सहमानकरी जागतिक स्तरावरील गरिबी दूर करण्यासाठी अवलंबिलेल्या प्रयोगात्मक दृष्टिकोनामुळे त्यांना मायकल क्रेमर आणि त्यांच्या पत्नी एस्थर डुफ्लो यांच्यासह
2019 या अर्थशास्त्राचा सहमानकरी म्हणून पुरस्कार विभागून देण्यात आला होता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला. धन्यवाद.